नमस्कार. द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आज विषय असा की उमरेड शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार म्हणजे ई सिगरेट विकणारा एक पकडण्यात आलेला आहे. तो ई सिगरेट विकणारा च दुकान आहे जीवन विकास चौकमध्ये. आनंद नॉवेल्टी या नावाने ते दुकान आहे. आरोपी आहे आनंद झोडे म्हणून, त्याचंच ते दुकान. दुसऱ्या वर्गात शिकणारा एका मुलाकडे ती सिगरेट त्याच्या आई वडिलांना सापडली म्हणण्यापेक्षा त्या मुलाने घरी सांगितलं की ही एक यंत्र आहे ज्यामधून धुवा निघतो. त्यांच्या आई वडिलांना थोडस शंका आली की बा हा काय प्रकार. तर जेव्हा ते माहिती घेतली त्या मुलाकडनं की बा हे कोणाकडून घेतली, तर एक 9व्या वर्गात शिकणारे 2 मुलं त्याच एरियात राहणारे त्यांच्याकडून घेतली. जेव्हा त्यांना बोलवून विचारण्यात आलं, त्यांनी आनंद झोडे ज्याचं शॉप जीवन विकास चौकात आहे याच्याकडून घेतली. मग त्या लोकांच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशन गाठून त्याबद्दल रिपोर्ट केली. त्यांच्याकडे धाड मारली असता त्या सिगरेट सापडली त्याच्याकडे. हे सिगरेट विकणं आणि तेही लहान मुलाला, म्हणजे दुसऱ्या वर्गात असणाऱ्या मुलांकडे ती ई सिगरेट सापडली. 8व्या 9व्या वर्गातल्या मुलांना विकतो असं त्यांनी कबूल केलं त्या आरोपींनी. आणि हा प्रकार गत 4-5 वर्षापासून उमरेडच्या विविध शाळांमध्ये उघडकीस आला. मुलांकडे हे सापडल्या, शाळांमध्ये हा प्रकार आपल्या शाळांच्या नावा खराब होईल वगैरे वगैरे बनवून त्या पॅरेंट्सला बोलवून त्यांच्या पुढे हा प्रकार आणून तो आजपर्यंत दाबण्यात आला होता प्रकार. आज तो प्रकार उघडकीस आला, आरोपी पकडण्यात आला. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे सगळ्यात पालक वर्गांसाठी की आपण आपल्या मुलांवर आता थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. कारण उमरेड शहरात या ई सिगरेटमुळे म्हणजे आज असं आश्चर्य की पोलिसांनाही आश्चर्य वाटलं की असं काही विकल्या जातं. कारण त्यांनाही न समजणारं होतं ते पेन सारखं दिसणारी म्हणता येईल ई सिगरेट. त्याच्यात बटन दाबल्यानंतर आतमध्ये खिचल्यानंतर धुवा निघतो आणि ते इतकं विषारी आहे की लहान मुलांच्या हृदयावर त्याचा त्रास होऊ शकतो, दमाचे त्रास होऊ शकतो, कॅन्सर पर्यंत होऊ शकतो, असं पूर्ण त्या याच्यात उल्लेख करण्यात आलेला आहे नेटवर सर्च मारल्याने. महत्वाचा विषय की कायद्याच्या याच्यात यामध्ये बेलेबल अफेन्स आहे, म्हणजे जो कोणी आरोपी सापडला त्याला बेल ताबडतोब मिळेल. महत्वाचं की जो प्रकार आज उघडकीस आला, पोलीस प्रशासनाच्या म्हणजे पोलीस स्टेशन पासून ते दुकान जर पकडलं तर काही खूप मोठं दूर नाही आहे. आणि आज त्याची चर्चा उमरेड शहरात होत आहे की हे 4-5 वर्षापासून सुरू आहे. त्या ठिकाणी काही गांजाच्या सिगरेट्स वगैरे पण ज्या तयार येतात त्या पण विकल्या जातात वगैरे वगैरे, अशा आज उमरेड शहरात चर्चा सुरू आहे. पोलीस प्रशासनाची यंत्रणा काय करत होती, म्हणजे आज एका मुलाच्या कडे सापडलं, त्याचे आई वडील रिपोर्ट करायला गेले म्हणून हा प्रकार उघडकीस. यंत्रणा का करत आहे, झोपेत आहे. इतका मोठा प्रकार की एक लहानच्या उमरेड सारख्या शहरामध्ये ई सिगरेट सारखं पोहोचलाय. आज एक सापडला, असे कितीतरी शॉपमध्ये उमरेड शहरामध्ये विक्री सुरू असेल. आणि हा लहान मुलांसाठी खूप धोक्याची चा प्रकार आहे की ज्याच्यातून धुवा आणि त्यामध्ये ते बोलले की निकोटीन, काही त्याचे ते फ्लेवर्स वगैरे वगैरे येतात जे मुलांसाठी अतिशय घाण. आणि मुलांना आत्तापासून हे खूप वाईट वळण लागत आहे. याकडे यंत्रणेने गांभीर्याने लक्ष द्यावं अशी पालक वर्गाकडून मागणी होत आहे. दुसरी गोष्ट, शाळांकडून, ज्या जीवन विकास शाळेपासून हे लगतच असलेलं शॉप, शाळांनी याकडे थोडस गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. का पालक वर्ग त्या शाळेमध्ये पाठवत आहे, त्या प्रिमायसिस मध्ये काय होत आहे काय नाही होत आहे. आम्हाला असं माहित पडलं की शाळेतल्या टीचर लोकांना हा प्रकार कितीतरी वर्षापासून चालत आहे हे माहित होतं. आतापर्यंत शिक्षक वर्गही झोपला होता. प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे नामांकित शाळेमध्ये हे प्रकार ई सिगरेटचे उघडकीस आले, पण हे दाबण्यात आले.
कशासाठी दाबण्यात आल्या? आपण पालक वर्ग जेव्हा शाळांमध्ये मुलं पाठवतो, शाळेची काही जबाबदारी आहे. असे काही प्रकार होत असेल ताबडतोब पोलीस कंप्लेंट करा. पोलिसांकडे कंप्लेंट केल्याबरोबर पोलीस लोक त्याच्यावर कारवाई करतील आणि आपल्या मुलांना जे काही हानी होणार आहे त्याच्यापासून आणि आपले मुलं ज्या वाईट वळणावर जातील ते कुठेतरी थांबेल. दुसरा महत्वाचा विषय आहे, त्यापेक्षा भयानक, उमरेड शहरात आज एमडी पावडर मिळते असे पांटेले विविध ठिकाणी आहे उमरेड शहरात. हे पण एक चर्चा होती. बरेचशा ठिकाणी पोलीस यंत्रणेने धाड मारली पण त्यांना एमडी पावडर मिळालेलं नाही मिळालं. पण जेव्हा उमरेड शहरात चर्चा होते, मिळत असेल म्हणूनच चर्चा होते, म्हणूनच पोलीस प्रशासनाने त्याच्यावर धाडी मारल्या, सापडली नाही. यंत्रणा जर आपल्या पद्धतीने जर कामाला भिडली तर पोलीस यंत्रणा ह्या असे छुटूर पुटूर जे समाजात लहान मुलांना वाईट व्यसनांकडे नेता येतो केव्हाही थांबवू शकते. पण पोलीस यंत्रणेने गांभीर्याने घ्यायला पाहिजे. महत्वाचा विषय आता पालक वर्गासाठी की आपणही आपल्या मुलांच्या बॅग्स शाळेत येताना जाताना जेव्हाही घरी येतो तेव्हा चेक करायला पाहिजे. मुलांच्या तोंडातून कधी जर सिगरेट सारखा वगैरे वास येत असेल तर थोडंसं गांभीर्याने लक्ष द्या. कारण आज हा एक प्रकार उघडकीस आलाय. मुलं सगळ्यांच्याच घरी आहे. उमरेड शहरात, ग्रामीणमध्ये सगळीचकडे हा प्रकार आज उमरेड शहरात सापडलं, उद्या खेड्यापाड्यामध्ये ह्या सगळ्या सिगरेट पोचायला वेळ नाही लागणार. म्हणून काळजी घ्या. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंगणे. आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.